2020च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचे काही दिवस अरविंद केजरीवाल एका न्यूज चॅनलच्या कॉन्क्लेव्हमध्ये मुलाखत देत आहेत। त्यात मी हनुमान भक्त आहे असं केजरीवाल सांगतात। मग तुम्हाला हनुमान चालीसा येते का असं अँकर केजरीवाल यांना विचारतो। स्टेजवरून अरविंद केजरीवाल हनुमान चालीसा म्हणून दाखवतात आणि मी कट्टर हनुमान भक्त आहे असं छातीठोकपणे सांगतात। त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या या मुलाखतीवर भाजपच्या नेत्यांकडून बरीच टीका करण्यात आली। आज केजरीवाल हनुमान चालीसा म्हणतायत, उद्या ओवेसी म्हणतील असं योगी आदित्यनाथ म्हणाले, तर शिवराज सिंग चौहान यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना थेट लंकेश्वर रावणाशी केली। असे खोचक टोले केजरीवाल यांनी फक्त ऐकूनच घेतले नाहीत, तर 2020च्या निवडणुकीत प्रचाराचा एक मुद्दा म्हणून त्याचा वापरही करून घेतला आणि भाजपच्या हिंदुत्वाला आपचं सॉफ्ट हिंदुत्व उभं केलं। तेव्हापासून आप भाजपच्या हिंदुत्वाला टक्कर देण्यासाठी वेळोवेळी सॉफ्ट हिंदुत्वाचा वापर करताना दिसतंय। आत्ताच्या निवडणुकीतही केजरीवाल यांनी सीता माताच्या हरणाचा प्रसंग भरसभेत सांगून भाजपवर निशाणा साधला। तर केजरीवाल फक्त चुनावी हिंदू आहेत असा प्रत्यारोप भाजपने केलाय। काय आहे हे आपचं सॉफ्ट हिंदुत्व आणि यंदाच्या 2025च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचं हे सॉफ्ट हिंदुत्व कसं काम करतंय हे जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंटमधून। नमस्कार, मी मनसूर आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे। दिल्लीच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे असं दिसतंय। आम आदमी पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत दिल्लीमध्ये होणार आहे। यात आपला गेल्या 10 वर्षातल्या अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागतोय। मात्र डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आपकडून पुन्हा एकदा लोकप्रिय योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे। आपच्या पावलावर पाऊल ठेवत भाजप आणि काँग्रेसने देखील अशा अनेक लोकप्रिय योजना आपल्या घोषणापत्रातून जाहीर केलेल्या आहेत। दिल्लीची निवडणूक ही तिरंगी निवडणूक दिसत असली तरी खरी लढत आहे ती आप आणि भाजपमध्येच। कारण गेल्या 2 निवडणुकीत इथले आकडे पाहिले तर काँग्रेसला इथे भोपळाही फोडता आलेला नाहीये। मात्र भाजपचा मतटक्का दिल्लीमध्ये हळूहळू वाढलेला दिसतोय। त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत गेले 3 टर्म 7च्या 7ही जागा भाजपने निवडून आणण्यात यश मिळवलेलं आहे। मात्र त्यांना विधानसभा निवडणुकीत आपकडून नेहमीप्रमाणे मारच खावा लागलेला आहे। त्यामुळे भाजप इथे त्यांच्या हातातले सगळेच फासे वापरताना दिसत आहेत। भाजप हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे। मात्र भाजपच्या हिंदुत्वाला पर्याय म्हणून आपने स्वतःचं सॉफ्ट हिंदुत्व समोर आणलंय। आत्ताच्या निवडणुकीत उदाहरण द्यायचं झालं तर अरविंद केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वाल्मिकी मंदिर आणि प्राचीन हनुमान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतलं आणि मगच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर आपली अर्ज दाखल करण्याची रॅली सुरू केली। दिल्लीचे पूर्व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील जंगपुरा मतदारसंघातून अर्ज दाखल केल्यानंतर जम्मूमधील वैष्णोदेवीचे दर्शन घेतले। तर निवडणूक प्रचाराची सुरुवातही हनुमान चालीसाचे पठण करून केली। आप नेत्यांच्या मंदिर भेटी, त्यांचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर प्रसारित होताना दिसतात। आप फक्त चुनावी हिंदू आहेत असा आरोप भाजप करत असलं तरी आम्हीही भाजपपेक्षा कमी हिंदू नाही हे पटवून देण्यासाठी आप आघाडीवर आहे असं दिसतंय। आपने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे हे अधोरेखित करणारी त्यांच्या घोषणापत्रातील एक घोषणा म्हणजे पुजारी ग्रंथी सन्मान योजना, ज्यात मंदिर पुजारी आणि शीख ग्रंथींना 18,000 प्रति महिना पगार दिला जाईल। आपच्या मते ही देशातील पहिलीच अशी योजना आहे आणि भाजप शासित राज्यात पुजाऱ्यांचा असा सन्मान होत नाही असाही आरोप आपने केलाय। शिवाय आपने पुजारी ग्रंथी सन्मान योजनेअंतर्गत सनातन सेवा समिती ही समिती नव्याने स्थापन केलेली आहे। योजनेची अंमलबजावणी योग्य रीतीने होते की नाही हे पाहण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर त्याच्याही पुढे एक पाऊल जात भाजप कसा हिंदू विरोधी आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न आप करते। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी एक पत्रकार परिषद घेत दिल्लीच्या नायब राज्यपालांवर हल्ला चढवला। दिल्लीतील काही मंदिरे आणि बौद्ध प्रार्थना स्थळे पाडण्याची परवानगी नायब राज्यपालांनी दिली असा आरोप त्यांनी केलाय। आतिशी म्हणाल्या, दिल्लीतील विविध भागातील बौद्ध विहार आणि हिंदू मंदिरे पाडून टाकण्याची तयारी भाजपचं केंद्रीय सरकार करते। भाजप एकीकडे हिंदू धर्माच्या रक्षणाचा दावा करतं, मात्र दुसरीकडे गुप्ततेने अशी पवित्र ठिकाणे पाडण्याचा आदेश देतं। याला प्रत्युत्तर म्हणून भाजपलाही त्यांच्या घोषणापत्रात पुजाऱ्यांसाठी अशीच योजना जाहीर करावी लागली आणि आतिशी यांनी केलेले आरोप फेटाळावे लागले। आपने भाजपला आपल्याच टर्मवर निवडणूक लढवायला भाग पाडले असं दिसतंय। आम आदमी पक्ष गेले 10 वर्ष दिल्लीची सत्ता सांभाळतोय। भाजप येथे 1998 पासून सत्तेच्या बाहेर राहिलेला आहे। काँग्रेसने 98 ते 2013 पर्यंत दिल्लीची सत्ता राखली, मात्र 2014च्या लोकसभेत पतन झाल्यानंतर दिल्लीच्या मतदारांनी देखील काँग्रेसकडे पाठ फिरवली असं चित्र आहे। त्यात काँग्रेस हा अँटी हिंदू आणि प्रो मुस्लिम पक्ष आहे असा आरोप भाजपकडून नेहमीच होत राहिलेला आहे आणि अँटी हिंदू आणि प्रो मुस्लिम याच प्रतिमेत आपला अडकायचं नाहीये। त्यामुळे आपण काँग्रेसपेक्षा वेगळे आहोत आणि बीजेपीपेक्षा काही वेगळे नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आप करत राहिलेला आहे आणि ते त्यांच्या धोरणात आणि नीतींवरून दिसून येतं। पण आपचा वोटर बेस पाहिला तर आकडे काय सांगतात।
2015च्या निवडणुकीत 77% मुस्लिम मतदारांनी आपला मत दिलं. 2015च्या निवडणुकीत मुस्लिमांची लक्षणीय संख्या असलेल्या 10 पैकी 9 मतदारसंघात आपने विजय मिळवला होता. 2020 मध्ये आपने सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारलं तरी जवळपास 83% मुस्लिम मते ही आपच्याच बाजूने राहिली. जहांगीरपुरी येथील झालेल्या दंगलीत बांगलादेशी मुस्लिम आणि अनधिकृत येऊन राहिलेल्या रोहिंग्या मुस्लिमांचा समावेश आहे असं वक्तव्य करून अरविंद केजरीवाल यांनी या घटनेची जबाबदारी भाजपच्या केंद्रीय सरकारवर ढकलून दिली आणि स्वतः त्या बाबतीत न्यूट्रल राहिले. मात्र त्यांना असं करताना त्यांनी हिंदुत्वाच्या भावनेलाही हात घातला होता. 2022 मध्ये झालेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत याचा फटका आपला बसला आणि याच भागातून आपला कमी मुस्लिम मते मिळाली. 2020 मध्ये झालेल्या दंगली आणि CAA NRC प्रोटेस्टवरून आपची सावध भूमिका त्याला कारणीभूत ठरली असं म्हटलं जातं. हे सगळं असलं तरी भाजपला हरवायचं तर काँग्रेसपेक्षा आम आदमी पार्टीच उत्तम पर्याय आहे असे दिल्लीच्या मुस्लिम मतदारांना वाटतंय. असं कशावरून तर दलित आणि मुस्लिम स्विंग वोटर्सची आकडेवारी पाहिली तर असं दिसतं की 2019च्या लोकसभा निवडणुकीत 22% दलित मतं आपला मिळाली. तीच 2020च्या विधानसभेत 69% इतकी झाली होती, तर 2024च्या लोकसभेत ती फक्त 28% होती. दुसरीकडे मुस्लिम मतांचा टक्का बघितला तर 2019च्या लोकसभेत 28%, 2020च्या विधानसभेत तब्बल 83% मते आपला मिळाली होती. दिल्लीच्या विधानसभेत मुस्लिम काँग्रेसऐवजी आपला का निवडतात हे स्पष्ट आहे. त्यामुळे मुस्लिम मते मिळणार की नाही याबद्दल आप फारसा चिंतित नाही असं दिसतंय. पण आपला हिंदू समाजातील मते पुन्हा मिळवावे लागणार आहेत आणि तिथे मात्र त्यांना भाजपची सामना करायचा आहे. त्यासाठी आपला हे सॉफ्ट हिंदुत्व कामी येईल असं म्हटलं जातंय. हवा प्रदूषण, खराब रस्ते, प्रदूषित झालेली यमुना नदी हे नागरी मुद्दे केजरीवाल यांच्या विरोधात जातात. 2022 पासून दिल्ली मनपामध्येही आपचं सरकार आहे, त्यामुळे या प्रश्नांसाठी भाजपलाही दोष देता येत नाही अशी आपची परिस्थिती आहे. दुसरीकडे केजरीवाल यांचं सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपात चारी बाजूंनी अडकलेले आहेत. मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अशा मोठ्या नेत्यांना मद्य धोरण घोटाळ्यात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी जेलची हवाई खावी लागलेली आहे. त्यामुळे एकेकाळी स्वच्छ प्रतिमा असलेला आम आदमी पक्ष गेले 5 वर्ष भ्रष्टाचाराचे आरोप झेलतोय. त्यामुळे भाजपला टक्कर द्यायची तर सॉफ्ट हिंदुत्व सारखा मुद्दा आपसाठी गरजेचा बनतोय. तुम्हाला काय वाटतं? आपचं हे सॉफ्ट हिंदुत्व भाजपला रोखण्यासाठी यशस्वी होईल का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.